जो बैल सध्या पळत नसला तरी प्रत्येक मैदानावर आपसूक ज्या बैलाची चर्चा होते, ज्या बैलाने तब्बल 15 वर्ष शर्यत शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, जसा फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार अमिताभ बच्चन तसा मैदानातला सुपरस्टार मोठा लक्ष, मैदानातील उसेन बोल्ट म्हणलं तरी चालेल। एकदा का मोठा लक्ष मैदानात आला की त्या अड्ड्यावर चर्चा फक्त मोठ्या लक्षाची। एका ऊस तोडणी मजुराच्या दावणीला बांधलेला हा धनगर खिल्लार जातीचा बैल उत्तम भाऊ वाटेगावकरांना बघता क्षणी मनात भरला। तसा त्यांनी नवई करत 1,70,000च्या खरेदीवर गुलाल उधळला आणि 18 महिन्यांचा लक्ष उत्तम भाऊंच्या दावणीला आला। उत्तम भाऊच्या नजरेने बैल नाही तर घोडाच हेरलेला, सेम घोड्यासारखा उंच, लांबीला सामान्य बैलापेक्षा लांब, भलं मोठं वशिंड आणि एखाद्या आखाड्यातल्या पैलवानासारखे मसल्स, पायाच्या नक्या एखाद्या घोड्याच्या टापासारख्या आणि अंगात रग पिसाळलेल्या हत्तीसारखी। हाच तो फरक जो लक्षाला बाकी बैलांपासून वेगळं करायचा। आपल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत पायाला पत्री न ठोकता पळलेला एकमेव बैल म्हणजे मोठा लक्ष। उत्तम भाऊंचा लक्ष मैदानात उतरल्यावर बाकीच्या गाडी मालकांच्या तोंडावर 12 वाजलेले असायच्या। लक्षाची दहशतच तेवढी होती। लक्ष आट्यात उतरलाय आणि त्यानं फायनल मारली नाही असं कधीच झालं नाही। लक्षाने कोरेगाव पुसेगावची हिंद केसरी मैदाने 3 वेळा मारण्याचा पराक्रम लक्षाने गाजवला आहे। लक्ष 7 वेळा